हा शिलालेख आहे. या शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी 1850 साली लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आले. या कवितेत कवीने कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे वर्णन केले आहे. या कवितेत नंदनवन हा शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे स्वर्गातील इंद्राची बाग जितके सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे. ही गुहा काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे वर्तमान काळ आहे आणि गुहेच्या पलीकडे 500 वर्षांपूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे पाहणार आहात 500 वर्षांपूर्वी कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांची समाजरचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती व परंपरा कशा होत्या. आतमध्ये येताना जरा खाली वाकून शूटिंग करतो. आपटाचे पूर्वज आहेत ते. तुझा फोटो होता बघितला तिकडे प्रतिकृती. हे आहेत भगवान परशुराम. आपल्या पुराणात उल्लेख आहे की हजारो वर्षांपूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी दान केली. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. म्हणून त्यांनी आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षांपूर्वी समुद्र होता. त्यांनी त्याच्याशी युद्ध केले व त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असेही म्हणतात. गणपतीबरोबर काळ ते आठवत होते राहण्यासाठी भारती किती प्रतिकृती बनवल्या तरी. हा वनवासी आहे. कोकणातील दुर्गम पर्वतामध्ये हे वनवासी लोक राहत असत. त्यामध्ये भिल्ल व कातकरी जातीचा समावेश आलेला होता. त्यातील कातकरी समाज हा दाखविला आहे. वाघ बसला हो. आवाज नको रे. मला वाटलं असं करतो पाय बिया पडतोय की काय. कागद लावला वेळे. ते कोकमचे झाड आहे. त्याला जी फळे येतात त्याच्यापासून कोकम सरबत किंवा कोकम आगळ तयार केली जाते. त्याच्या सालीपासून कोकम म्हणजे तांबूळ तयार केली जाते आणि त्याच्या बियांपासून तेल पाळली जाते किंवा त्यांचा उपयोग पहिला जीवनसारख्या क्रीममध्येही केला जातो. लागलेले आहेत पण आता ही पडलेली जी फळं आहेत ना लाल ते खाऊ शकतो. हे वरचं सोळ काढलं, हे वरचं साल काढलं. चिरफळाचे झाड आहे. चिरफळाची फळे जंतुनाशक आहे म्हणून त्यांचा उपयोग शेतकरी धान्य साठवण्यासाठी करतात. तसेच त्यांचा उपयोग गरम मसाल्यासारख्या पदार्थांमध्येच केला जातो. माडेवाल्याचं राहिलं. माडीवर दाखवलं आहे. हे बोलू नका रे.
ग्रामदैवत आहे. पूर्वी धार्मिक संस्थाच गाव नियंत्रित करीत असत. गावातील सगळे गावकरी येथे एकत्र येत असत. जर गावातील दोन व्यक्तींची भांडणे झाली तर सगळा गाव एकत्र येऊन गाव प्रमुख त्यांच्यासमोर न्यायदान करीत असे. आणखी वर्षभर देवळात जाऊन देवाचे दर्शन घेते. पण जेव्हा आपल्याकडे शिमग्याचा सण असतो तेव्हा हा देव या पालखीमध्ये बसवून प्रत्येकाच्या घरोघरी नेलं जाते. म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतके जवळचं आहे की आमचं एकमेकांकडे जाणं येणं असतं. या देवीचं नाव वाघजाई आहे. आम्ही हे जाणीवपूर्वक ठेवलं. असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ आहे तो निसर्ग समृद्ध होता आणि त्याला आमच्या भावविश्वामध्ये देवत्वाचं स्थान होतं. आम्ही कोकणी माणसं वड, पिंपळ, साप यांची पूजा करतो. म्हणजेच आम्ही निसर्गपूजक माणसं आहोत. म्हणून आम्ही या देवीचं नाव घेतो. प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असंच ठेवलं आहे वाघजाई. यांची काही पारंपरिक वाद्य आहेत. लाकडी ढोल आहेत, मातीचे ताशे आहेत. म्हणजे त्यांचा खालील भाग हा मातीचा बनवला. हे ताशे 110 वर्षांपूर्वीचे जुने आहेत. जर वाजवणारे कसबी असतील तर त्यांचा आवाज 2 ते 3 किलोमीटरपर्यंत जात असे. चव्हाट्या देव आहे. असं म्हणतात कोकणात भरपूर भूतं असतात. तर कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो. म्हणून याला शिमग्याच्या वेळी गाराणी घातली जाते किंवा पशुबळी सुद्धा दिली जाते. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार आहे. शिवाजी महाराज पहिले असे राजे होते की ज्यांनी आरमाराचं महत्त्व होते हे बलाढ्य आरमार उभं केले. त्यावेळी कोणत्याही भारतीय राजाचे एवढं बलाढ्य आरमार नव्हतं. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तिथपासून 35 किलोमीटर अंतरावर संगमेश्वर नावाचे गाव आहे. तिथे शास्त्री नावाची नदी वाहते. तिच्या संगमावर शिवाजी महाराजांनी जी लढाऊ युद्धनौका उभारली ती संपूर्ण भारताची पहिली लढाऊ युद्धनौका होती. संगमेश्वरी नावाची तिच्या आठवण म्हणून आम्ही हे आरमार उभारले आहे. शिवाजी महाराजांच्या बाजूला उभे आहेत मायनाईक भंडारी. हे आरमाराचे प्रमुख होते. हे दौलत खान हे आरमाराचे अधिकारी होते. इथे कडक लक्ष्मी दाखवली. पडशील मला मागे वगैरे चालली. कोळी आहे. कोळी समाजाची लोक समुद्राच्या इतके जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी सुद्धा त्यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटी होडी घेऊन हे कोळी लोक 8 ते 10 तास खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करतात. कधी कधी समुद्रामध्ये उसळणाऱ्या लाटा त्या त्यांच्या होडीपेक्षाही मोठ्या असतात. तरीही हे लोक कुशलतेने होडी वल्लवतात आणि पहाटेच्या वेळी परत येतात. हा नाभिक आहे. पूर्वी कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती. म्हणजेच नाभिक, सुतार, चर्मकार, कासव हे लोकांना घरोघर जाऊन सेवा पुरवत व त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळत असे. म्हणजे एका नाभिकाला एका कुटुंबातील पुरुषाचे केस व दाढी करण्यासाठी वर्षभरासाठी 4 पायली म्हणजे आताचे 8 किलो धान्य मिळत असे. एवढ्या अल्प मोबदल्यात लोक समाजाची सेवा करीत होते. आमच्या नाभिकाविषयी आणखी थोडं मजेशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं. असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट गावभर होते. आता तुम्ही आलात ही गोष्ट ज्या ती नाभिकाला समजली त्या अर्थी ती पूर्ण गावाला समजली. आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रतीप्रमाणे आपण आधी खोताच्या घरी जाऊ मग गावात ते करतो. राजाच्या गावातील एक प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला मान खोताचा असे. खोत गावाचा प्रमुख असतो. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोताची असत. खोत लोक जमीनदार असत. सर्वसामान्याकडे सुख वस्तू असत. त्यांच्या बसण्याच्या लग्नीवरूनच ते कसं ऐशारामीचे जीवन जगायचे याची तुम्हाला कल्पना येईल. ती खोताची बायको आहे. पूर्वी कोकणी स्त्रिया सुंदरही होत्या आणि शूरही होत्या.
परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माझघराचा उंबरठा हीच त्यांच्यासाठी मर्यादा होती. ही 2 खोताची मुले, ती आपला एक परंपरागत खेळ सोंगट्या खेळत आहे. हाच खेळ महाभारतात धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये जीव या नावाने खेळला गेला. या घराची रचना पहा. खोत ज्या उंचवट्यावर बसते तिला ओटी म्हणतात. गावातील मान्यवर लोक ओटीवर बसत. ती समोर आहे ती पडवी. गावातील सर्वसामान्यांनी या पडवीला बसायचे. खोताच्या उजव्या बाजूला आहे देवघर, खोताच्या मागे आहे माझघर आणि या साईडला आहे स्वयंपाकघर. या घरचे छप्पर पहा. वरती छोटे छप्पर, मध्ये गॅप, त्याखाली मोठे छप्पर आहे. कोकणात उष्णता फार असते, त्यामुळे घरातील उष्ण हवा या गॅपमधून बाहेर पडते व बाहेरची थंड हवा तिची जागा घेते. त्यामुळे घरातील वातावरण हे नेहमी थंड राहते. ते निकारे घेऊन ती स्वयंपाकघरातील चूल पेटवीत असे. जर हा विस्तव भिजला तर घरामध्ये 2 गारगोट्या ठेवलेल्या असत. त्या एकमेकांवर घासून हा विस्तव केला जातो. ही खोईनी आहे. हिचा वापर मासे पकडण्यासाठी केला जातो. इथे वेलीने बांधून ती पाण्यामध्ये ठेवली जाते. तिची अंतर्गत रचना अशी आहे, आत गेलेला मासा कधीही बाहेर पडू शकत नाही. ही जी शेणाने सरवलेली टोपली आहे तिला कोकणी भाषेत कणगी म्हणतात. त्यामध्ये धान्य ठेवून वरती चिरफळाची फळे पसरवून झाकण लावून हे सर्व बाहेरून शेणामातीने लिपून घेतले जाते. त्यामुळे आतील धान्य 3 ते 4 वर्षे सहज टिकते. ही शेतकऱ्याची बायको तांदूळ पाकडते. ही शेतकऱ्याची मुलगी भातुकलीचा खेळ खेळत आहे. समोर कोकणातील गौरी गणपतीचा सण दाखवला आहे. म्हणजेच गणपतीचे दिवस आले की लाल मातीचे गणपती तयार करणे, उन्हाळ्याच्या वेळी मडकी तयार करणे आणि दिवाळीच्या वेळी कंटा तयार करून त्या प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन पोहोचविण्याचे काम हा कुंभार करीत असे. पॉज केलं हां चालू आहे. वैश्यवाणी त्यापैकी एक सुतार आहे. सुताराचे खरे काम आणखी शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देत. हा सुतार सावंतवाडीतील सुतार आहे. सावंतवाडीतील तुम्हाला आमच्या हस्तकला संबंधी विक्री केंद्रामध्ये पाहावयास तिथे दरवर्षी दाखवले आहे. राहू चालू बॅटरी संपायला आली रे. सुतार करीत असे. त्याप्रमाणे त्याला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम लोहार करीत असे. 500 वर्षांपूर्वी कोकणची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. बरेचसे लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणाऱ्या लोखंडी ढाली व तलवारी बनवून देण्याचे काम लोहार करीत असे. तेही आहे. तेलाचे घाण आहे, याला कूट असे म्हणतात. त्यामध्ये खोबरे घातली जाते. जे उभे लाकूड आहे त्याला लाट म्हणतात. त्या आडव्या लाकडाला विलाट अशा तऱ्हेने बांधली जाते जेणेकरून ती उभी राहते. त्या ठिकाणी जोखण्याला बैल बांधला जातो. तेलीचे दगड फिरवले जातात. त्यामुळे आतील खोबरे रगडून त्याचे तेल निघते. ते जर तेल भरून काढायचे असेल तर प्रथम जोखण्याचे बैल सोडायचे. जोखड बाजूला करायचे.